आपल्याला माहिती आहे की नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2025च्या अनुषंगाने काल माननीय राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या 12 नगर परिषदा व 1 नगर पंचायत असे एकूण 13 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाने 4/11/25 रोजीच्या आदेशान्वये जाहीर केलाय। आता नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याकडे एकूण 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत आहे। त्यामध्ये नगर परिषद देगलूर ब वर्ग आणि उर्वरित नगर परिषद सर्व क वर्ग आहेत आणि हिमायतनगर ही नगर पंचायत आहे। तर लोकसंख्या 2011च्या सेन्ससनुसार आपण जी प्रभाग रचना केलेली आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या पूर्ण आपल्या जिल्ह्यातली नागरी क्षेत्रातली आहे ती 3,40,624 आणि प्रभाग संख्या जी आहे नगर देगलूर नगर परिषद 12, भोकर नगर परिषद 11, धर्माबाद नगर परिषद 11, त्यानंतर किनवट, उमरी, हदगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड यांच्या प्रत्येकी 10 आणि नगर पंचायत हिमायतनगर 17 अशा प्रभागांची संख्या आहे। निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या देगलूर 27, भोकर 22, धर्माबाद 22, किनवट 21, त्यानंतर उमरी, हदगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा यांच्या 20 आणि हिमायतनगर 17 या पद्धतीने 269। मतदारांची संख्या देगलूर 47,539, भोकर 28,257, धर्माबाद 27,256, किनवट 23,420, उमरी 12,780, हदगाव 23,194, मुखेड 25,656, कंधार 22,442, बिलोली 12,702, कुंडलवाडी 12,163, मुदखेड 21,749, लोहा 23,750 आणि हिमायतनगर 17,332। मतदार केंद्रांची संख्या जी आहे ती देगलूर 47, भोकर 31, धर्माबाद 33, किनवट 29, उमरी 16, हदगाव 27, मुखेड 27, कंधार 26, कंधार 20, बिलोली 18, कुंडलवाडी 25, मुदखेड 31 आणि मुदखेड 31, लोहा 21 या पद्धतीने हिमायतनगर 21 या पद्धतीने 351 आपल्याकडे केंद्र सगळे आहेत। केंद्राचं पण आपण वर्कआउट गाईडलाईन इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन प्रमाणे केलेलं आहे। अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक 31/10/2025। त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 6/11/2025। नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी 10 नोव्हेंबर 11 ते 17/11/2025। वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची कालावधी 10/11 ते 17/11 दुपारी 3 वाजेपर्यंत। त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस आपला मध्ये आहे, त्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। त्यानंतर नॉमिनेशनची छाननी व वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18/11/2025 सकाळी 11 वाजेपासून। नॉमिनेशन्स मागे घेण्याचा अंतिम दिनांक 19/11 ते 21/11 दुपारी 3 वाजेपर्यंत। अपील असल्यास 21/11/25 ते 25/11/2025 अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर 3ऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी, मात्र दिनांक 25/11/25 पर्यंतच आपल्याला स्वीकारण्यात येतील अपील। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 26/11/2025। आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 2 डिसेंबर म्हणजे 2/12/2025 सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 आणि मतमोजणी इमिडिएट दुसऱ्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो तारीख आहे तो 3/12 म्हणजे 3 डिसेंबर 2025
सकाळी 10 वाजल्यापासून आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2025 पूर्वी कलम 19 तरतुदीनुसार हा आपला टोटल कार्यक्रम आहे. त्यामध्ये ज्या महत्त्वाच्या सूचना यावेळेस आहे आपल्या दिलेल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची आहे की आपल्याला राखीव जागेवर निवडणूक लढवायची असेल तर व्हॅलिडिटी जरी अवेलेबल नसेल पण पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल आणि त्याची भारताची पोच पावती जर असेल तर ती आपल्या नॉमिनेशन सोबत सादर करायची आहे. हो, आवश्यकता पडली तर इलेक्शन कमिशन तसा निर्णय घेईल. नाही, काय फरक नाही पडणार, कारण एक दिवसाचा गॅप यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे की आपला कॉम्पॅक्ट कार्यक्रम आहे आणि नगरपालिकेच्या बाबतीमध्ये जे क्षेत्र आहे ते फार मर्यादित आहे. तर इमिडिएटली पोलिंग पार्टी पोहोचल्यानंतर त्याच ठिकाणी आपण त्याचा इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि तो सुरळीत झाला तर काय अडचण नाही. जर काही इश्यू आलाच रिपोलिंगचा वगैरे तर साहजिकच परत प्रक्रिया केली जाईल. हां मोठी तारीख असताना निवडणूक आयोगाने पुणे नाही, लग्नाच्या तारखा आपल्याला माहिती आहे चालूच असतात. आपण असं बघितलं मागच्या याला की नवरदेव पण कपडे घालून वोटिंगला आलेला आहे, त्यामुळं बाकीचा तर विषयच नाही. नाही हो ना, मला असं वाटत नाही. मागच्याच आपण बघितले, मागच्या इलेक्शनला मोठी तारीख होती याला लोकसभा विधानसभेला पण मोठ्या तारखा होत्या आणि अनेक ठिकाणी आपण हे केलेलं आहे की एक मिनिट, मी लोकांनी स्वतः लग्न मंडपातून येऊन मतदान केलेलं आहे आणि एका खूप पॉझिटिव्ह न्यूज लोकांचा जो संशय निर्माण झालेला आहे हा संशय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काय नेमका उपक्रम आपल्याला तर माहिती आहे की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत वेगळ्या याचिका झालेल्या आहेत, त्याचा डिस्पोज पण त्या झालेल्या आहेत. त्याचसोबत म्हणजे अनेक याचिकांमधून हे फुल प्रूफ झालेलं आहे की याच्यामध्ये कुठली दोष नाही. आपले जे मेकॅनिझम आहे, आपली सगळ्यांची मुवमेंट आहे मशीनची, ती CCTVच्या निगराणीमध्ये होते, पोलीस प्रोटेक्शनमध्ये होते, पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह त्याला सगळे हजर असतात. या सगळं जे काउंटेड वोट्स आहे याचं सगळ्यांचं टॅली झालेलं आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही, स्थानिक प्रशासन याबाबत पाहिजे ती म्हणजे पूर्ण खबरदारी घेतो आपण. तसं काही शंका आहे असं मला वाटत नाही.